हे बघा एवढं सगळं सांगायचं आणि चिठ्ठी आहे मोडवे गावातील मोकाट गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना. एक चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. काही तुझ्या आहे त्याचा सत्कार करू यांड्रे नारळ त्याच्या डोक्यात बोलतो. काय म्हणजे कुठं काय सांगावं. माझी लिंक तुटती त्याच्यात सगळं माझं वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावरांना पकडा. तुला माहिती नाही कनेरीकरांना विचार. इथली मोकाट जनावरं आम्ही 4-5 ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत राहुल तू पण आहे. इथं आम्ही ताणू पकडली ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली. काय सांगायचं ती काळ होता. आणि आता मला सांगतो तुम्हीच पकडा. नाही माझंच काम आहे. मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो. काळजी करू नको. हे पुणेकरांच्या आव्हानाला आम्ही जरूर प्रतिसाद देऊ. थोडा पुणेकरांनी परवा मला कमी प्रतिसाद दिला परंतु त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी लोक म्हणजे मतदार राजा जे काही ठरवतो ते आपण मानायचं असतं. आधीप्रमाणेच काम करेल. आणि काही जण काही आश्वासन देतात खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असं देखील सीएम साहेब बोललेले आहेत. हे पण माझ्या कानावर आलं. ते असं म्हणाले ते परत झालं असं मला वाटतं. ह्या शहरांनी काय सांगितलं 1-2 दिसत आहेत. यांनी 75 वर्षाच्या वरच्या लोकांना आम्ही मोफत बस आणि मेट्रो करणार. अरे शाण्या एवढ्या लोकांच्यात 1-2 निघतायत आणि तुम्ही कुणाला द्यायला निघालाय. आम्ही काय 75 होईपर्यंत वाट बघायची. आता 75 आता 75 आता 75. काहींना जमिनीचे पैसे आलेत केले बायकोला उभं हा लढतो. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार. 2 हाताला चुना लावून ठोठ करत बरं काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं. पण आता काय तुम्ही धंदा पाणी करा मस्तपैकी राहा. मुलाबाळांना चांगलं शिकवा. अरे तो मोठा नेता आहे. मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही. आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही. हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख करतो. आजमबाईच्या लेकाला मी काल तिकीट देत होतो. आदल्या दिवशी पर्यंत म्हणजे माझा आजमबाई काय इथला सॉरी मला वाटलं 1 मिनिट रे. अरे थांब. मला वाटलं आजमबाई म्हणजे पानसरे आमचा तिकडचा. ठीक आहे. अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आजमबाई बोलतो. काळजी करू नको. सभा अशी काय होत नसते. सभा सोडतील आणि तेवढंच दाखवतील कसा हा मुलगा बोलतो. जरा शांत घे. आपण सगळेजण एका परिवारातले. मी तुला नाराज करणार नाही. तुझ्या मंड्याला नाराज करणार. हातात हात द्यायचो ती नाना म्हणायचा नका देऊ. आता वडतायत असे हात ओढले की वाटलं इथनं तुटतंय इथनं तुटतंय. काय हात देताना मुके पण घ्यायचे केस घ्यायचे. आईला म्हणलं बायकोनी एवढे केस घेतले ना एवढे केस चालले काय चाललंय काय आज. का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे. का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे. करायचे काय याचे भान आहे. साथ द्या आम्हा नेऊ राज्य पुढती. उंच त्याची न्यावयाची शान आहे. सुभान अल्लाह म्हणायचं. आणि मी भाषण करायला उठलो. मला पण असा दरदरून घाम सुटला होता. हातपाय लटलट कापत होते. म्हटलं आता हे जर असलं आपलं चित्र समोर गेलं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तर मतदार म्हणतील याला बोलता येत नाही कशाला आपल्या पुढे उभा आहे. त्याच्यामुळं मी सगळं काही डोक्यामध्ये आणलं आणि म्हटलं काय व्हायचं ते होईल. साहेब एवढं बोलतात तर आपल्याला एवढं बोलता येईल. आणि त्याच्यानंतर ते भाषण